नमस्कार मंडळी. जय हरिराम, जय हरिकृष्ण, जय हरी विठ्ठल. तर आजचा ब्लॉग ह्याच्यासाठी आहे की आज होता मंगळवार, तर मला नैवेद्य घेऊन जायचं होतं. आषाढातले मंगळवार, कुठल्या पण एका मंगळवारी नैवेद्य घेऊन जायचं असतो. तर इथे मी इथे चणे शिजवून ठेवले होते. 2 प्रकारचे पीठ मळले होते, गोडपुरीसाठी आणि चपातीसाठी. इथे माझे चणे शिजवून भाजी रेडी आहे. इकडे मेथीची भाजीची तयारी केली होती. मेथीची भाजीमध्ये थोडंसं हिंग, जिरे, लसूण वगैरे टाकून, मिरची टाकून मस्तपैकी भाजी रेडी केली. इकडं कापण्या तयार केल्या. कापण्या करत असताना मध्ये मध्ये मेथीची भाजी उठून बघत होते. कापण्या झाल्यानंतर कापण्या त्या मी तळल्या, नंतर पुऱ्या तळल्या, नंतर कुरडई, भजे, पापड्या तळून घेतल्या. हे सगळं रेडी करून मी स्वतः रेडी झाले आणि मग मी सगळ्यात आधी शीतळा देवीला गेले. शीतळा देवीला दही, भात, नैवेद्य सगळं दाखवलं, नारळ फोडला. एक 5-10 मिनटं आम्ही तिथेच बसलो. मग तिथनं आम्ही निघालो आणि डायरेक्ट भट्टीवर, म्हणजे वीटभट्टी, जोरवे नाका, तिथल्या देवीला नैवेद्य घेऊन निघालो. रस्त्याने पाऊस पण खूप येत होता, मध्ये पावसाने पण भिजले. बघू शकता तुम्ही, इथे नैवेद्य आम्ही दाखवला. नंतर मी टिफिन घेतला होता थोडासा, देवाच्या दारात जेवायचं म्हणून मस्त मी टिफिन खाल्ला. टिफिन खाल्ल्याच्या नंतर आम्ही सरळ मांगवाड्यात गेलो. महारवाड्यामध्ये नैवेद्य दाखवला. तिथून पुढे मग आम्ही जनतानगरमध्ये माझ्या माहेरची देवी आहे तिथे नैवेद्य घेऊन गेलो. तिथे नैवेद्य दाखवला आणि तसंच इथे आमची माहेरची देवी, तिथे बहीण आली होती, तिच्याबरोबर फोटो काढला, मामाची मुलगी. तेच माझा ब्लॉग संपला.